नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं SK MPSC अकॅडमी या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये। आज दिनांक 10 जुलै 2024 वार आहे बुधवार। तुमसाठी घेऊन आलो आहे संपूर्ण वृत्तपत्र विश्लेषण, ज्यामध्ये या ठिकाणी आपण लोकसत्ता न्यूजपेपर, द इंडियन एक्सप्रेस, द हिंदू या न्यूजपेपरमध्ये ज्या कोणत्या न्यूज स्पर्धा परीक्षा दृष्टिकोनातून आपल्यासाठी महत्त्वाच्या असतात त्यांना या ठिकाणी आपण डिस्कस करत असतो। जी काही आजची डिस्कशन आहे यामध्ये या ठिकाणी आपण भारत रशिया संबंध, पुरवणी मागण्या, बॅलन्स ऑफ पेमेंट, पृथ्वी एअर डिफेन्स सिस्टीम, बायोडायव्हर्सिटी, हेरिटेज साइट आणि एफिलियन या संदर्भात ज्या काही न्यूज आहेत त्यांना या ठिकाणी आपण MCQ क्वेश्चनच्या माध्यमातून डिस्कस करणार आहोत। चला तर जी काही आजची आपली डिस्कशन आहे त्याला या ठिकाणी आता आपण सुरुवात करूया। मित्रांनो, या ठिकाणी आजची जी काही आपली पहिली न्यूज आहे ती आहे भारत आणि रशिया यांचे जे काही रिलेशन आहे त्या रिलेशन संदर्भात। सर्वप्रथम न्यूज पाहूया। युद्धाने प्रश्न सुटत नाहीत अशा प्रकारची न्यूज लोकसत्ता पेज क्रमांक 1 वर तुम्हाला दिसून जाईल। सध्या भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे रशियाच्या दौऱ्यावर आहेत। प्रत्येक वर्षी भारत रशिया यांच्यामध्ये जी काही शिखर परिषद होते त्या शिखर परिषदेसाठी सध्या भारताचे पंतप्रधान रशियाच्या दौऱ्यावर असले दिसतात आणि त्या ठिकाणी भारताच्या पंतप्रधानांनी युद्धाने प्रश्न सुटत नाहीत अशा प्रकारचे विधान करून या ठिकाणी रशियन सरकारला खडे बोल सुनावलेले आहेत। एकूण त्या संदर्भात ती न्यूज आहे। सरळ या न्यूजला धरून जो काही आजचा आपला प्रश्न आहे तो प्रश्न पाहूया। भारत सोव्हिएत शांतता, मैत्री आणि सहकार्य करारावर कोणत्या वर्षी स्वाक्षरी झाली अशा प्रकारचा मित्रांनो या ठिकाणी आपला प्रश्न आहे। तर मित्रांनो, 1971 साली या ठिकाणी भारत आणि रशिया यांच्यामध्ये शांतता, मैत्री आणि सहकार्य या करारावर स्वाक्षरी झाली होती, ज्यामुळे जेव्हा पाकिस्तान आणि भारत यांचं 1971 साली युद्ध सुरू होतं आणि या ठिकाणी पाकिस्तानच्या बाजूने अमेरिका हा पाकिस्तानला मदत करत होता, त्याच वेळी रशियाने भारताची मदत केली होती। यामुळे रशिया हा आपला एक जवळचा आणि सर्वकालीन मित्र म्हणून या ठिकाणी समजला जातो। प्रश्न क्रमांक 1 चे योग्य उत्तर राहील पर्याय सी। पाहूया आपला पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 2। 2024 भारत रशिया वार्षिक शिखर परिषद कोणत्या रशियन शहरामध्ये आयोजित करण्यात आली आहे अशा प्रकारचा मित्रांनो या ठिकाणी आपला प्रश्न आहे। त्या ठिकाणी 2024 सालची भारत आणि रशिया यांच्यामधील जी काही वार्षिक शिखर परिषद आहे तिचं आयोजन रशियाची राजधानी मॉस्को मध्ये करण्यात आलं आहे, हे तुम्हाला या ठिकाणी माहिती असणं आवश्यक आहे। प्रश्न क्रमांक 2 चे योग्य उत्तर राहील पर्याय ए। पाहूया आजची आपली पुढची न्यूज मित्रांनो, जी की या ठिकाणी पुरवणी मागण्या संदर्भात आहे। सरळ या ठिकाणी जी काही न्यूज आहे ती न्यूज पाहूया। पुरवणी मागण्यांचा पाऊस अशा प्रकारची न्यूज लोकसत्ता पेज क्रमांक 1 वर तुम्हाला दिसून जाईल। अलीकडेच राज्य सरकारचा अर्थसंकल्प सादर करण्यात आला। त्या राज्य सरकारचा जो काही अर्थसंकल्प आहे त्याला आता विधिमंडळाने मान्यता दिली आहे आणि त्यानंतर मानल्या जाणाऱ्या जे काही सप्लिमेंटरी डिमांड्स आहे, ज्याला या ठिकाणी आपण पुरवणी मागण्या म्हणतो, त्याही या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर मांडण्यात आला आहे आणि त्यामुळे एकूण पुरवणी मागण्यांचा पाऊस अशा प्रकारची न्यूज लोकसत्ता पेज क्रमांक 1 वर तुम्हाला दिसत आहे। सरळ या ठिकाणी जे काही पुरवणी मागण्या आहेत त्याचा आधार घेऊन जे काही आजचे आपले प्रश्न आहेत ते प्रश्न पाहूया। अनुदानाची पुरवणी मागणी म्हणजे काय अशा प्रकारचा मित्रांनो या ठिकाणी सरळ बेसिक प्रश्न या ठिकाणी आपल्याला विचारण्यात आलेला आहे। तर मित्रांनो, तुम्हाला माहिती असलं पाहिजे जे काही आर्थिक वर्ष आहे, आर्थिक वर्षामध्ये आपण राज्याचं उत्पन्न आणि राज्याचा होणारा जो काही खर्च आहे याची जी काही गोळाबेरीज आहे ते या ठिकाणी अर्थसंकल्पाच्या माध्यमातून समजून घेत असतो। परंतु या ठिकाणी अर्थसंकल्पा व्यतिरिक्त इतर माध्यमातून जी काही निधीची मागणी केली जाते त्याला या ठिकाणी आपण पुरवणी मागणी असे म्हणतो। म्हणजे या ठिकाणी प्रश्न क्रमांक 3 चं योग्य उत्तर राहील पर्याय ए। पाहूया प्रश्न क्रमांक 4। अनुदानाच्या पुरवणी मागण्याबाबत खालीलपैकी कोणते विधान सत्य आहे अशा प्रकारचा मित्रांनो या ठिकाणी आपला प्रश्न आहे। तर मित्रांनो, या ठिकाणी आपलं योग्य विधान राहील पर्याय सी। ते एका आर्थिक वर्षात अनेक वेळा सादर केले जाऊ शकतात अशा प्रकारचं जे काही विधान आहे ते या ठिकाणी योग्य विधान आहे। म्हणजे या ठिकाणी ज्या काही अनुदानाच्या मागण्या आहेत तुम्ही एका वर्षामध्ये कितीतरी वेळा त्या मांडू शकता, 1, 2 अशा प्रकारची या ठिकाणी कसली लिमिट त्या ठिकाणी देण्यात आलेली नाहीये। पाहूया आजचा आपला पुढचा प्रश्न, जो की मित्रांनो या ठिकाणी इकॉनॉमिक्स पासून घेण्यात आला आहे, जो आहे बॅलन्स ऑफ पेमेंट संदर्भात। सर्वप्रथम या ठिकाणी बॅलन्स ऑफ पेमेंट म्हणजे काय हे तुम्हाला या ठिकाणी माहिती असणं आवश्यक आहे। तर मित्रांनो, या ठिकाणी पहा, प्रत्येक देश हा इतर देशासोबत व्यापार करत असतो। फॉर एक्झाम्पल वाय नावाचा देश आहे जो की एक्स देशासोबत व्यापार करत आहे। मग या ठिकाणी 2 प्रकारचे पेमेंट्स आणि रिसिप्ट असतात, ज्यामध्ये एक असतं कॅपिटल आणि दुसरं असतं करंट अकाउंट रिसिप्ट। फॉर एक्झाम्पल या ठिकाणी एक्स देशाकडून काही वस्तू या ठिकाणी वाय देशाला या ठिकाणी निर्यात करण्यात आल्या आहेत, हे या ठिकाणी करंट अकाउंटच्या अंतर्गत येईल। परंतु या ठिकाणी वाय देशाकडून काही
पैशांची गुंतवणूक एक्स देशामध्ये करण्यात आली आहे। म्हणजे फॉर एक्झाम्पल जर एक्स देशामधून वाय देशाला एका वर्षामध्ये एकूण 1000 कोटी रुपयांची जर निधी त्या ठिकाणी ट्रान्सफर झाला असेल आणि त्याच वेळेस वाय या देशाकडून एक्स या देशाला 1500 कोटीचा जर निधी ट्रान्सफर झाला असेल तर या ठिकाणी बॅलन्स ऑफ पेमेंट मध्ये एक्स हा सरप्लस आहे, कारण या ठिकाणी 500 कोटी रुपये हे अधिक या ठिकाणी एक्स देशाला भेटत आहेत। या ठिकाणी व्यापार असो गुंतवणूक असो कोणत्याही मार्गाने एका देशातून दुसऱ्या देशामध्ये होणारे जे काही निधीचा ट्रान्सफर आहे त्यालाच या ठिकाणी आपण बॅलन्स ऑफ पेमेंट असं म्हणतो। मग या ठिकाणी बॅलन्स ऑफ पेमेंट संदर्भात खालीलपैकी कोणते भांडवली खाते तयार आहे असं या ठिकाणी विचारण्यात आलेलं आहे, किंवा कोणते घटक हा भांडवली खात्यामध्ये येतो असं या ठिकाणी तुम्हाला विचारण्यात आलेलं आहे। आपल्याला एकूण 4 घटक दिले आहे, ज्यामध्ये एक आहे थेट विदेशी गुंतवणूक ज्याला की आपण फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट म्हणतो। त्यानंतर नंबर 2 आहे पोर्टफोलिओ गुंतवणूक, नंबर 3 बाह्य व्यावसायिक कर्ज आणि नंबर 4 वर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता अनुदान आणि मदत। तर मित्रांनो या ठिकाणी जे काही भांडवली खाते असते त्या भांडवली खात्यामध्ये या ठिकाणी थेट विदेशी गुंतवणुकीचा समावेश होतो। त्याचबरोबर आपल्या शेअर मार्केटमध्ये होणारी जी काही विदेशी गुंतवणूक आहे ज्याला की आपण पोर्टफोलिओ गुंतवणूक म्हणतो तिचाही या ठिकाणी आपण समावेश करतो, आणि आपल्या देशाकडून किंवा आपल्या देशातील कंपन्यांकडून विदेशातून घेतले जाणारे जे काही कर्ज आहे त्याचाही या ठिकाणी आपण भांडवली खात्यामध्ये समावेश करतो। परंतु या ठिकाणी इतर देशापासून मिळणारे जे काही अनुदान असेल मदत असेल त्याचा या ठिकाणी आपण भांडवली खात्यामध्ये त्याचा या ठिकाणी आपण समावेश करत नाही, तर त्याचा या ठिकाणी आपण जे काही चालू खाते आहे करंट अकाउंट आहे त्यामध्ये समावेश करतो। म्हणजेच वरील नंबर 1, 2 आणि 3 या 3 घटकांचा या ठिकाणी आपण भांडवली खात्यामध्ये समावेश करतो। या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील पर्याय डी, फक्त 1, 2 आणि 3 हे जे घटक आहेत ते या ठिकाणी आपण भांडवली खात्यामध्ये समाविष्ट करतो। पाहूया आजचा आपला पुढचा प्रश्न, जो की मित्रांनो या ठिकाणी पृथ्वी एअर डिफेन्स सिस्टीम संदर्भात आहे। सर्वप्रथम प्रश्न पाहण्या अगोदर एअर डिफेन्स सिस्टीम म्हणजे काय हे या ठिकाणी आपण समजून घेऊया। फॉर एक्झाम्पल इंडिया आणि चीन हे या ठिकाणी शत्रू राष्ट्र आहेत, हे आपल्या सर्वांना माहिती आहे। मग या ठिकाणी भारतामध्ये प्रमुख शहर आहे, फॉर एक्झाम्पल मुंबई आहे, दिल्ली आहे, कोलकाता आहे, चेन्नई ही भारताची महत्त्वपूर्ण शहरे आहेत। मग या ठिकाणी जर इन फ्युचर मध्ये यदा कदाचित भारत आणि चीन यांच्यामध्ये जर युद्ध झालं तर या ठिकाणी भारतामधील जी काही महत्त्वपूर्ण शहरे आहे किंवा महत्त्वपूर्ण स्थानके आहेत यांना प्रोटेक्ट करणं गरजेचं असतं। जर चायनाकडून एखादी मिसाईल भारताच्या मुंबई शहरावर सोडण्यात आली आणि त्या मिसाईलला जर आपण हवेतच या ठिकाणी नष्ट केले तर या ठिकाणी जी काही सिस्टीम वापरली जाते त्याला या ठिकाणी आपण एअर डिफेन्स सिस्टीम असे म्हणतो। S-400 जी की आपण रशियाकडून घेतली आहे, इट इज वन ऑफ द एअर डिफेन्स सिस्टीम इन इंडिया, हेही तुम्हाला या ठिकाणी माहिती असणं आवश्यक आहे। या ठिकाणी पृथ्वी एअर डिफेन्स सिस्टीम संदर्भात काही विधाने आहेत त्या विधानांची चर्चा करूया। विधान ए, पृथ्वी एअर डिफेन्स हे भारताने विकसित केलेले अँटी बॅलिस्टिक क्षेपणास्त्र आहे। बी, पृथ्वी एअर डिफेन्सने पहिल्या चाचणीत बॅलिस्टिक क्षेपणास्त्राचे लक्ष्य यशस्वीरित्या रोखले आहे। तर मित्रांनो या ठिकाणी जे काही विधाने आहेत यापैकी कोणतं विधान बरोबर आहे असं या ठिकाणी आपल्याला प्रश्नामध्ये विचारण्यात आलेलं आहे। तर या ठिकाणी विधान क्रमांक 1 आणि विधान क्रमांक 2 ही दोन्ही विधानं बरोबर असल्या कारणाने आपले योग्य उत्तर राहील पर्याय सी 1 आणि 2 बरोबर। पाहूया आजचे आपले शेवटचे 2 प्रश्न, जे की या ठिकाणी आपण यूपीएससी आणि एमपीएससी करणारे जे काही आपले बांधव आहेत त्यांच्यासाठी या ठिकाणी आपण फ्रेम करत असतो। सरळ या ठिकाणी जे काही प्रश्न आहे तो पाहूया। कन्सिडर द फॉलोइंग स्टेटमेंट अबाउट biodiversity heritage site. Statement 1, they are selected under the provision of Biological Diversity Act 2002. Statement 2, the National Biodiversity Authority provide financial support for the establishment of biodiversity heritage site. Last, Aminpur Lake is the first biodiversity heritage site in country. So which of the above statement is correct? It is our question. So friend, we will discuss firstly about our statement. Statement 1 is correct. There is those biodiversity heritage site we are selecting under the provision of Biological Diversity Act 2002. This is a right statement. Statement 2, it also correct. So here National Biodiversity Authority, a body which is provide us financial support to establishment biodiversity heritage site, and statement 3 is a wrong.
Aminpur is not a first biodiversity heritage site in India. The first biodiversity site in India is a Nalluru Tamarind Lake, which is in Bengaluru, Karnataka. You should be know. So our answer of this question is statement 1 and statement 2 is correct. So option A will be right. We are going to our last question, which is on aphelion. सरळ जो काही प्रश्न आहे तो प्रश्न पाहूया. The term एफिलियन रेफर्स टू, जी टर्म एफिलियन आहे याचा अर्थ काय या ठिकाणी आपल्याला विचारण्यात आलेला आहे. मित्रांनो, तुम्हाला सर्वांना माहीत असेल, जो काही आपला सन आहे किंवा जो काही आपला सूर्य आहे, या सूर्याच्या सराउंडिंग एरियामध्ये या ठिकाणी जी काही आपली पृथ्वी आहे किंवा जी काही आपली सौरमाला आहे ती या ठिकाणी घिरक्या घेत असते. मग या ठिकाणी हा जो गोलाकार पथ आहे तो पूर्णच्या पूर्ण वर्तुळाकार नाहीये, म्हणजे या ठिकाणी तो असा लंब वर्तुळाकार असलेला आपल्याला दिसतो. जेव्हा पृथ्वीची पोझिशन ही या ठिकाणी सूर्यापासून सर्वाधिक लांबीवर असते त्या ठिकाणी एफिलियनची सिच्युएशन असते, त्या ठिकाणी एफिलॉन आहे असं आपण गृहीत धरतो. म्हणजे या ठिकाणी प्रश्न क्रमांक 8 चा आपलं योग्य उत्तर राहील पर्याय बी, द पॉइंट इन द ऑर्बिट ऑफ द प्लॅनेट वियर इट इज फारदेस्ट फ्रॉम द सन. म्हणजे असा पॉइंट आपल्या सौरमालेमध्ये जो की सूर्यापासून सर्वाधिक लांबीवर असेल त्याला या ठिकाणी आपण अफेलियन असे म्हणतो. तर आज दिनांक 10 जुलैचे जे काही आपलं वृत्तपत्र डिस्कशन आहे ते या ठिकाणी आपण पूर्ण केलं आहे. व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, आपल्या मित्रांसोबत शेअरही करा आणि त्याचबरोबर आपल्या लेक्चर सिरीजविषयी तुम्हाला काय वाटतं हे कमेंट बॉक्समध्ये अवश्य कळवा. चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला एकदा अवश्य सबस्क्राईब करून घ्या आणि त्याचबरोबर आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आलेली आपल्या टेलिग्राम चॅनलची जी काही लिंक आहे त्या ठिकाणी तुम्हाला आपला टेलिग्राम चॅनल जॉईनही करायचा आहे. त्याच्या माध्यमातून आपल्या प्रत्येक व्हिडिओच्या लिंक्स आणि त्याचबरोबर स्पर्धा परीक्षांदर्भात महत्त्वपूर्ण ज्या काही अपडेट आहेत त्या तुम्हाला त्या ठिकाणी भेटत राहतील आणि येणाऱ्या काळामध्ये जी काही आपली डिस्कशन आहे त्याची ही PDF त्या ठिकाणी तुम्हाला अवेलेबल होऊन जाईल. आज तेच थांबत आहोत, भेटूया एका नवीन व्हिडिओ सोबत.